सगळ्या तुमच्या माहितीबद्दल। मात्र आता यानंतर आपण पाहूयात की अभिनेत्री किशोरी शहाणे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, स्वागत आहे तुमचं या बुलेटिनमध्ये। मला सांगा, प्रिया मराठेचं असं मनाला चटका लावून जाणं, तुम्ही सुद्धा तिच्यासोबत तुमचा सुद्धा परिचय झाला असेल तिच्यासोबत, काय भावना होत्या, काय आठवणी आहेत तिच्या संदर्भातल्या? हे असं अकस्मात निधन म्हणजे खूपच दुःखद आहे। म्हणजे मला जेव्हा ही बातमी कळली मी हल्ले कम्प्लीटली। मला विश्वासच बसेना बेसिकली। कारण 1-2 वर्षापूर्वी म्हणजे इव्हेंट्सला तर आम्ही सतत भेटत होतोच कुठल्या ना कुठल्या, आणि एका ऍड साठी सुद्धा आम्ही एकत्र काम केलं होतं। आणि इतकी मस्त हसत खेळत राहणारी मुलगी, इतकी सुंदर अभिनेत्री आणि इतकं जिवंत व्यक्तिमत्व अचानक आपल्यामधून निघून जातं किंवा कळत नाही। म्हणजे आपण कुठं चाललोय आणि काय आपल्या शरीरामध्ये दडलंय हे खरंच म्हणजे फारच रहस्यमय गोष्ट आहे। पण किशोरीजी, आपण जर बोला 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 बोला। नाही, तिचं जे पण काही ज्या दुःखातनं ती गेली असेल, मला वाटते की तिनं जास्त शेअर पण नाही केलं कोणाबरोबर। फार जवळच्याच माणसांना हे सगळं माहिती होतं आणि ती एकटीच याच्यातनं म्हणजे काय म्हणतात, तिचा प्रवास चालू होता, एकटीच तिची लढाई चालू होती या आजाराशी। पण खरंच खूप दुःखद आहे, मला विश्वासच बसत नाही अजूनही। पण किशोरीजी, तुम्ही सुद्धा तिला भेटला असाल, याच्या आधी तुमचा सुद्धा परिचय झाला असेल, काही आठवणी आहेत या संदर्भात दोघींच्या? हो ना, म्हणजे मी आता म्हटलं त्याचप्रमाणे की ऍड फिल्म मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं आणि तो एका पूर्ण दिवसाचा एक सहवास होता। इतक्या छान गप्पा मारल्या, इतक्या छान एकमेकींना काही काही गोष्टी शेअर केल्या। हा, इव्हेंटला पण आम्ही भेटलो, एका मंचावरती आम्ही एकत्र भाषणही केली। अतिशय सुंदर प्रभुत्व तिला, म्हणजे तिच्या भाषेवर खूप छान तिनं भाषण केलं। स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल महत्वाबद्दल तिनं खूप छान भाष्य केलं, कारण तो कार्यक्रम पण तसाच होता। पण हे ती म्हणजे खरंच एक खूप स्ट्रॉंग वुमन होती, जी एकटी लढली स्वतःच्या आजाराशी, आणि देव तिच्या आत्म्यास शांती लाभू दे। खरं आहे। धन्यवाद किशोरीजी, तुम्ही प्रियाबद्दलच्या या भावना आमच्यापर्यंत व्यक्त केल्यात या संदर्भात। मात्र आता यानंतर आपण पाहूयात, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। निवेदिताजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये।